मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरण राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ काउन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलं आहे. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडाळाचे थाई धर्मरिक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या तिसऱ्या आदर्शमाता पुरस्कार वितरण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विधान परिषदेच्या उपसभापती, आमच्या मार्गदर्शिका माननीय सौ नीलमताई गोरे मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गणराज्य संघाचे अध्यक्ष व युवा संसदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, माझ्या मार्गदर्शिका माननीय सौ सुषमाताई अंधारे मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सौ सुनेत्रताई पवार मॅडम, उपस्थित माझ्या सर्व मित्रबंधू आणि भगिनींनो. खरं तर आज जे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत यांच्याकडे जर पाहिलं तर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं. आणि स्वामी विवेकानंद त्यांच्या एका वाक्यामध्ये असं म्हणतात, टेक अप वन आयडिया, मेक वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, लेट द ब्रेन, मसल, नर्व, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी with full of that idea and just leave other idea alone and this is the way to achieve your success. आज जे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत या सगळ्या लोकांकडे पाहिलं की एक गोष्ट लक्षामध्ये येते की ह्यांनी त्यांच्या अंगामधल्या प्रत्येक रगारगामध्ये, रक्तातल्या प्रत्येक थेंबामध्ये, आयुष्याच्या प्रत्येक विचारामध्ये, येणाऱ्या प्रत्येक वेळेमध्ये जे त्यांनी त्यांचं जे व्हिजन आणि मिशन आणि मोटिवेशन जे त्यांनी ठेवलेलं आहे ते देशसेवेचं, देशप्रेमाचं आणि समाजाप्रती असलेले त्यांची जी कर्तव्य आहे याच्या संदर्भामध्ये ठेवलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून मग आज या तिन्ही लोकांकडे जर पाहिलं, प्रत्येकजण विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे. आज गोरे मॅडम असतील जे संविधानिक पोस्टवरती आहेत, ते त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये करतायत. सुनेत्रताई पवार मॅडम असतील जे एम्प्लॉयमेंट, रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये असेल, बचत गटांच्या माध्यमातून, हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून, म्हणजे छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत महिला सबलीकरणाचं काम असेल, रोजगार निर्मितीचं काम असेल, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती करतायत. आणि अंधारे मॅडमकडे जर आपण पाहिलं तर आज अंधारे मॅडम हे बहुजन समाजासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांनी लढा उभा केलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून हे वाक्य मला स्वामी विवेकानंदांचं या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमाला आणि या मंचाकडे पाहिल्यावरती साजेसं असं मला त्याच्यामध्ये वाटतं. आज याच मंचावरती ज्यांना आपण पुरस्कृत करणार आहेत हेही अत्यंत महान थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते म्हणजे श्रीमती आशाताई अनंतराव पवार, ज्यांना आपण तिसऱ्या आदर्शमाता पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. याही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यांनी आपल्या विनंतीस मान दिला. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी त्यांची संमती दर्शवली. त्यांच्याही संस्थेच्या वतीनं मी मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन त्या ठिकाणी व्यक्त करतो. आज हा कार्यक्रम घेत असताना आदर्शमाता पुरस्कार कशासाठी
हा विचार कशामुळे पुढे आला हे मला या ठिकाणी सांगणं अत्यंत क्रमप्राप्त त्या ठिकाणी वाटतं. ज्या वेळेला 2017 साली 370 कलम हा केंद्र सरकारने त्या ठिकाणी हटवलेला नव्हता, त्यावेळेला 15 ऑगस्टच्या दिवशी संस्थेमध्ये कार्यक्रम असताना आपला कार्यक्रम सगळ्यांना माहिती असेल 8-8:30च्या दरम्यान त्या ठिकाणी चालू होतो, परंतु त्या साली आमचा कार्यक्रम एक 15-20 मिनिटं त्या ठिकाणी लेट चालू होणार होता. पाहुणे जे झेंडा फडकवण्यासाठी येणार होते ते काही थोडंसं लेट येणार होते आणि म्हणून मी घरामध्येच थांबलेलो होतो. आपल्या सगळ्यांना माहिती की 15 ऑगस्टचा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांचं भाषण, त्यांचा तो गाड्यांचा ताफा, लाल किल्ल्यावरची सजावट ही पाहण्याची एक मजा और असते आणि म्हणून मी ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेलो होतो. आणि त्याच वेळेला मीडियाचे कर्मी हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कसं झेंड्याचं झेंडा फडकवायचं मग कार्यक्रम चालू आहेत, सोहळे चालू आहेत हे त्या ठिकाणी दाखवत होते. आणि त्याच वेळेला काश्मीरमधलं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी चित्र दाखवलं आणि त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवायला अडचण निर्माण होत होती. इंडियन आर्मीवरती त्या ठिकाणी दगडफेक होत होती. हे 370 कलम हटवायच्या आधीची गोष्ट. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ते मीडियाचे कर्मी त्याच्यामध्ये बाईट घेत होते आणि ते बाईट घेत असताना एका महिलेचा बाईट घेत असताना त्या महिलेने सांगितलं की माझी मुलं जी आहेत हे आमच्या स्वातंत्र्यासाठी काम करतायत, माझी मुलं जी आहेत ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आमच्या काश्मीरसाठी काम करतायत, आमची मुलं हे आमच्या देशासाठी काम करतायत. हे एक मला बाईट त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. आणि म्हणून मी विचार केला, आमचं काश्मीर म्हणजे काय, आमचा देश म्हणजे काय, म्हणजे भारत वेगळा आणि काश्मीर वेगळं आहे की काय. आणि हे दगडफेक करतायत ते कुणावरती करतायत, ज्या लोकांवरती दगडफेक करतायत ती ही भारत देशाची, महान भारत देशाची आर्मी आहे, जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी, भारत मातेच्या रक्षणासाठी हे त्या ठिकाणी काश्मीरमध्ये असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी बॉर्डर स्टेट असतील त्या ठिकाणी लोक काम करतायत. आणि यांच्यासाठी जर ती महिला जर म्हणते की आमची मुलं शौर्याचं काम करतायत, याचा विचार काय, हे अशा पद्धतीचे संस्कार आपल्या मुलांना देत आहेत का काय, हा विचार आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये तो माझ्यामध्ये त्या ठिकाणी आला. आणि म्हणून त्याच्या दुसऱ्याच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी एक सिरीज ऑफ प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी चालू केली की 14 ऑगस्टला ज्या दिवशी भारत देशाच्या स्वतंत्र दिवसाच्या आदल्या संध्येला आम्ही त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केले. कारण जर त्या महिलेला जे दगड आर्मीवरती फेकतायत त्यांना जर त्या महिलेला वाटत असतील माझी पोरं शौर्याचं काम करतायत, आम्ही शौर्य पुरस्कार चालू केला. त्याचंही हे 3रं वर्ष होतं. 14 ऑगस्टला तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये जे पॅरामेडिकल स्टाफ असतील, नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस असेल, फायर ब्रिगेडमधली लोक असतील, आर्मीमधली लोक असतील की ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजामधल्या कोणा ना कोणासाठी आपले प्राण अर्पण देण्यासाठी सुद्धा ती लोक त्यांनी पुढं मागं पाहिलं नाही, लोकांचे प्राण वाचवले, शौर्याचं काम करून दाखवलं, अशा लोकांना आपण शौर्य पुरस्कार देतोय. 31 तारखेला मग आपण कार्यक्रम कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, त्याच्या पुढच्याच वर्षी आपला त्या ठिकाणी 50वा वाढदिवस आमच्या आईचा होता. मग वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी 31 तारखेला हा 14 ऑगस्टला शौर्य पुरस्कार झाल्यानंतर 31 ऑगस्टला आम्ही आदर्श माता पुरस्कार चालू केला. याचं कारण म्हणजे की जर त्या महिलेनी जर चांगले संस्कार आपल्या मुलांना दिले असते तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्मीच्या लोकांवरती दगडफेक केली नसती. आज आपल्याला आदर्श माता पुरस्काराची सुद्धा गरज आहे, कारण आज माता सुद्धा आपल्याला हायब्रिड झालेल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यांचे विचार सुद्धा चांगले असणं अत्यंत गरजेचे आहेत. आणि म्हणून ज्या मातांनी, ज्या महिलांनी अत्यंत गोरगरीब परिस्थितीमधून आपले मुलं हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय, कला, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली मुलं घडवण्याचं काम केलं, परिस्थिती नसताना सुद्धा अशा लोकांना आपण आदर्श माता पुरस्कार देण्याचं काम करतोय. आणि आज त्याचंच हे 3रं वर्ष त्या ठिकाणी आहे. आणि मला सांगताना फार अभिमान वाटतो हे आपल्याला पहिल्या आदर्श माता पुरस्कारमध्ये आगरकर मॅडम असतील की ज्या महिलेनं त्या ठिकाणी मुलगी आपली मतिमंद असताना सुद्धा त्या मुलीला त्या ठिकाणी इंजिनियर बनवण्याचं काम केलं. राहुल कराडांची आई असतील ज्यांनी MIT सारखी संस्था निर्माण केली, अत्यंत गोरगरीब परिस्थितीमधून सुद्धा ते MIT संस्था उभी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसती. एवढंच नाही, सदाभाऊ खोत यांच्या आई असतील जे मंत्री झाल्यानंतर, मुलगा मंत्री झाल्यानंतर सुद्धा ते म्हशी सांभाळायचं काम करत होते. आणि त्यांना लोकांनी जाऊन सांगितलं की ते म्हणले बाई तुमचे मुलगा आता राज्याचा मंत्री झालाय आणि तुम्ही त्या ठिकाणी म्हशी सांभाळण्याचं काम करणार. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी जर शेतात गेले नाही, मी जर काम केलं नाही,
तर मी त्या ठिकाणी धडधाकट राहू शकत नाही, मी जगूच शकत नाही. एवढंच नाही, आपण त्या ठिकाणी महादेव जानकर यांच्या आईंना त्या ठिकाणी पुरस्कार दिला. त्या सुद्धा मेंढरे सांभाळण्याचं काम वयाच्या 85व्या 90व्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी केलं. धैर्यशील मानेंच्या आईंचा आपण त्या ठिकाणी सत्कार केला. की आज आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी युवकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, म्हणून आईबाप त्या ठिकाणी एकतर प्रोत्साहित करत नाही, मुलं तर प्रोत्साहित नसतातच, परंतु त्या महिलेनं आपल्या मुलाला वयाच्या 30व्या 32व्या वर्षी राजकारणामध्ये आणून त्या ठिकाणी हातकणंगले मतदारसंघामध्ये खासदार बनवण्याचं काम हे त्या महिलेने त्या ठिकाणी केलं. आणि एक चांगला यंग पॉलिटिशियन या देशाला देण्याचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. असा आपण पुरस्कार हे त्या ठिकाणी 31 तारखेला या कारणामुळे आपण आदर्श माता पुरस्कार चालू केला. आणि 8 सप्टेंबरला माझा वाढदिवस असतो, त्या दिवशी आम्ही प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक चालू केला. ज्या पद्धतीनं पुरुषोत्तम करंडक चालतो, ज्या पद्धतीनं फिरोद्या करंडक चालतो, ज्या करंडकामध्ये त्या ठिकाणी भारूड असेल, पथनाट्य असेल, भजन असतील, पोवाडे असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, पहिलीपासून PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मला सांगताना अभिमान वाटतो की गेल्या वर्षी कोरोनाच्या आदल्या वर्षी जवळजवळ 18,000 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. आणि या वर्षी ही कार्यक्रम आपण ऑनलाईन घेतल्यानंतर सुद्धा या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये 1,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसतो. हा कार्यक्रम घेण्याचं मागचं कारणच एवढं की जे थोर महात्मे होऊन गेलेली लोक आहेत, जे क्रांतिकारक लोक होऊन गेलेली लोक आहेत, या सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशामधली जी काही लोक आहेत या महान पुरुषांचा यांना अभ्यास व्हावा आणि देशप्रेमाची भावना या लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निर्माण व्हावी, हाच एक प्रयत्न अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून आपल्याकडे म्हणलं जात की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आणि म्हणून या 3 कार्यक्रमांच्या सिरीजच्या माध्यमातून समाजातल्या विविध घटकातल्या लोकांना एक चांगला संदेश देशप्रेमाचा, मातृपितृसेवेचा आणि क्रांतिकारकांनी जे आपल्या देशासाठी जे त्यांनी प्राण अर्पण केलेले आहेत या लोकांचा परत एकदा यांच्या पावन स्मृतीचा एक आपल्याला त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या पायाच्या धुळी इतकं सुद्धा जरी त्यांचे ज्ञान आपण आपल्यामध्ये घेतलं तरी सुद्धा आपला देश परत एकदा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतो. ज्या वेळेला मी दिल्लीला त्या ठिकाणी गेला असताना सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, क्लीन पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म युवा संसदेसारखा आम्ही त्या ठिकाणी तयार केला की ज्यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, गोवा सरकार असेल, ह्याच्या ज्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आहेत या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी युवक हे जवळजवळ 3,000 युवक या नऱ्यामधल्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी येतात. राजकारणामध्ये कशा पद्धतीने यायला पाहिजे, विविध विषयांवरती त्या ठिकाणी चर्चा करतात. आज मला सांगताना आनंद वाटतो की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 30-40 मंत्री, खासदार, आमदार आणि आतापर्यंत 4 ते 5 मुख्यमंत्री अशा लोकांनी मागच्या 4 वर्षामध्ये या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. हा कार्यक्रम ज्या वेळेला आम्ही घेत होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही ज्या वेळेला दिल्लीला गेल्यानंतर आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या की ज्या युवक आहेत, ज्या युवकांना त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला नाही, ज्या युवकांना मिशा सुद्धा व्यवस्थित फुटलेल्या नाहीत, ही लोक देशाच्या विरोधामध्ये नारे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी देत होते. भारत तेरे तुकडे होंगे अशा पद्धतीचे नारे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये दिले जात होते. आणि त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये विचार आला की ज्या वेळेला ही लोक अशा पद्धतीचे देशाच्या विरोधामधले नारे या देशाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी देत आहेत, प्लॅटफॉर्म या लोकांना कोणत्याही पद्धतीचा नाहीये, तरी सुद्धा अशा पद्धतीचं काम ही लोक देशाच्या विरोधातलं करतायत, तर आपण आपल्या युवकांना जर चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला तर हे विद्यार्थी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती पुढे जाऊ शकतील. हा विचार करून या 3 कार्यक्रमाची सिरीज आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तयार करण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आज हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आईची महती हे सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळाली पाहिजे. आईचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आजची परिस्थिती अशी झाली आहे, 2.5 लोकांचं कुटुंब झालेलं आहे, बाप, आई आणि अर्धा मुलगा. IT चे लोक जर आपण पाहिले तर दोघंही नोकरीला जातात,
मुलगा पाळणा घरामध्ये असतो, त्यांना आजी आजोबांचं काय महत्त्व आहे हे त्यांना माहीत नाही. आणि एका ठिकाणी मी कुठंतरी वाचलेलं होतं, त्याच्यामध्ये जी यंग जनरेशन आहे ती जनरेशन आजी आणि आजोबा यांना डस्टबिनची उपमा, केराची टोपली अशी उपमा त्या ठिकाणी त्यांना देतात. आणि त्याच्यामुळं या लोकांना आईबापाचं प्रेम त्या ठिकाणी राहिलेलं नाही. ही लोक कंटिन्यू पाळणा घरामध्ये असल्या कारणानं, आईबाप मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणावरती आईबापांचं सुद्धा महत्त्व हे मुलांच्या आयुष्यातलं कमी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसतं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्याचं कारण म्हणजे की आईबापाचं प्रेम, आईबापाची महती, आईबापाचं महत्त्व आयुष्यातलं लोकांना कळावं. आज याचं जर उदाहरण द्यायचं जर झालं तर आज भक्त पुंडलिकासारखं आपल्या समोर उदाहरण आहे, श्रावण बाळासारखं उदाहरण आहे. भक्त पुंडलिकाचं जर उदाहरण तुम्ही घेतलं तर भक्त पुंडलिक ज्या वेळेला त्याच्या समोर आईबापाची सेवा करत होता, त्यांचे हातपाय चोपून देत होता, त्यावेळेला विठ्ठल अवतरले. आणि विठ्ठल अवतरल्यानंतर त्यांनी एक वीट घेतली, ती वीट त्या ठिकाणी विठ्ठलाला दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही या विटेवरती उभा राहा, आता मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. आज अशा पद्धतीचे पुत्र आज या समाजामध्ये आहेत का, हा विचार आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचा आहे. आणि ज्या वेळेला देव अवतरल्यानंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं उभा राहावा, म्हणजे काय आई वडिलांवरती त्यांचं प्रेम असेल. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की ज्या भक्त पुंडलिकांनी त्या विठ्ठलासाठी त्या ठिकाणी आईबापांना वेळ दिला आणि विठ्ठलाला वेळ दिला नाही, या महाराष्ट्रामधलं सगळ्यात पहिलं वृद्धाश्रम जर कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं असेल तर ते त्याच विठ्ठलाच्या नगरीमध्ये, त्याच श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये निर्माण झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. हे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. 18 ऑगस्ट 2018 रोजी नांदेडचे आपल्या सगळ्यांना डॉक्टर गोदमगावकर म्हणून अत्यंत फेमस डॉक्टर होते. मी सुद्धा ती बातमी टीव्हीलाही पाहिली, पेपरलाही वाचली. 18 ऑगस्ट 2018 रोजी अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये त्या डॉक्टर साहेबांचं त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. ते निधन झाल्यानंतर ज्या वेळेला ते हयात होते त्यावेळेला त्यांनी अत्यंत कष्ट करून डॉक्टरकीचा व्यवसाय करत असताना त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना डॉक्टरकीसाठी त्यांना डॉक्टर केलं. त्यांना पुढचं MD करण्यासाठी त्यांना US ला पाठवलं. अमेरिकेला ते गेल्यानंतर त्याच ठिकाणी ते शिक्षणही त्यांनी घेतलं, नोकरीही तिथंच लागली, ते स्थायिकही तिथंच झाले. आणि 2018 साली ज्या वेळेला गोदमगावकरांचं निधन झालं त्यावेळेला त्या रुक्मिणी वृद्धाश्रमातल्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना फोन केला अमेरिकेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या वडिलांचं निधन झालंय, तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी यायला पाहिजे. त्यावेळेला त्यांच्या मुलांनी सांगितलं की मला आता यायला वेळ नाही, मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मला व्हॉट्सॲपला कॉल करा, मी तिथूनच आई वडिलांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिथूनच हा विषय तिथल्या तिथंच तुम्ही त्यांचं जे काय करायचं असेल ते तुम्ही करून टाका विधिविधान, आणि मी तुम्हाला जेवढे तुम्हाला पैसे लागतील तेवढे सगळे पैसे पाठवून देतो. काय त्या आत्म्याला त्रास झाला असेल हा विचार आज तुम्ही आणि मी माझ्यासारख्या युवकांनी सुद्धा करणं गरजेचं आहे की ज्या माणसांनी स्वतःला खायला नसताना सुद्धा आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी म्हणून ज्या लोकांनी कर्ज काढून दिवस रात्र मेहनत करून बाहेरच्या देशामध्ये मुलांना शिकायला पाठवलं, आज त्यांना काय त्यांच्या हातामध्ये मिळालं. आज अजून एक अशीच गोष्ट आहे, मी ही सुद्धा गोष्ट अशीच कुठंतरी त्या ठिकाणी वाचलेली आहे, पेपरमध्ये कोणत्या तरी एका मॅगझिनमध्ये त्या ठिकाणी वाचली की एक अत्यंत गरीब कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्या मुलांनी आपले मुलं चांगल्या पद्धतीने घडवायला पाहिजेत म्हणून त्यांनी शेतामध्ये अहोरात्र कष्ट केले. एवढंच नाही, सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि मुलांना शिकवलं. मुलगा भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ग्रॅज्युएट झाला. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इंग्लंडला पाठवलं आणि इंग्लंडला पाठवल्यानंतर तो तिकडे शिकायला गेला. सगळा खर्च हे सावकाराच्या पैशावरती, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तो इंग्लंडला गेला. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याचं लग्न तिथंच केलं. त्याला बायकोही त्यांनी तिकडच्याच देशातली शोधली. त्याला मुलं बाळही झाले. सगळं झाल्यानंतर तो 5-6 वर्षांनी परत एकदा भारत देशामध्ये आला. भारत देशामध्ये आल्यानंतर आई वडिलांकडे तो परत येऊन त्या छोट्याशा गावामध्ये गेला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पिताजी, हे मी, ही माझी बायको, ही माझी पोरं आणि माझं लग्न त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या गरीब आई वडिलांनी कोणतीही तक्रार न करता परत एकदा सावकाराकडे गेले. त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतले आणि परत एकदा गूळ आणि साखर वाटण्यासाठी गावामध्ये त्यांनी ते पैसे घेऊन, उदार पैसे घेऊन गावामध्ये सगळीकडे गूळ आणि साखर वाटली.
आणि त्यावेळेला त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितलं की पिताजी, आता आपल्याला इथं राहायचं नाही, तुमचा नातू आहे, तुमची त्या ठिकाणी सून आहे, आता आपण बाहेरच्या देशामध्ये जाऊ. ते लोक तयार झाले. घर दार जमीन जुमला भांडी कुंडी कपडे लत्ते सारं विकून टाकलं आणि त्यांना तो घेऊन मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर ते म्हातारी एका कोपऱ्यामध्ये बसवल्यानंतर त्यांना सांगितलं मी तिकीट घेऊन येतो, तुम्ही या ठिकाणी बसा. 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं 1 तास 2 तास 1.5 तास 4 तास उलटून गेली, तरी सुद्धा मुलगा त्या ठिकाणी परत आला नाही. ज्या वेळेला सुरक्षाकर्मींनी त्यांना विचारलं एवढा वेळ तुम्ही इथं काय करताय, त्यावेळेला त्या म्हातारा माणसांनी, त्या वृद्ध आजोबांनी त्या ठिकाणी त्याला अभिमानानं सांगितलं, माझा मुलगा मला बाहेरच्या देशात घेऊन चाललाय, विमानानं घेऊन चाललाय आणि आम्ही तिकिटाची वाट बघत त्या ठिकाणी बसलो, तो तिकीट आणायला गेलेला आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठं जाणार होतात. त्यांनी सांगितलं काय ते बघा आम्ही इंग्लंड का कुठतरी चाललोय. त्यांना नावही नीट सांगता आलं नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे उडणाऱ्या जवळजवळ 2-3 तास कोणतंही विमान त्या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये जाणार उडणार नाहीये. आतापर्यंतची सगळी विमानं त्या ठिकाणी उडून गेलेली आहेत. हे ऐकल्यानंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की मुलानं आपल्याला धोका दिलेला आहे, आपल्याला हितच ठेवून तो निघून गेलेला आहे. त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही सुद्धा घटना आपल्या समोर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आई वडिलांचं महत्त्व काय आहे हे आपण लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या लोकांनी स्वतःची परिस्थिती नसताना स्वतः फाटके कपडे घातलेले आणि आपल्या मुलांना हे काय पाहिजे त्या सुविधा देण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या लोकांनी केलं. आणि म्हणून हा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तुम्ही आणि मी चांगल्या पद्धतीनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण आईचा वाढदिवस सुद्धा कशा पद्धतीनं साजरा करायचा म्हणून ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आली. आज जर आपण पाहिलं तर आईला काय उपमा दिली पाहिजे. आई म्हणजे एक संगीतकार. आज संगीतकाराचं जर आपण पाहिलं तर गाण्याचं जर उदाहरण आपण समोर घेतलं, आपल्याला सगळ्यांना लता मंगेशकर माहिती आहेत, कुमार सानू माहिती आहेत, असे मोठमोठे सिंगर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. परंतु त्यांचं गाणं म्हणत असताना त्यांच्या मागे अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काम असतं. कोणी टाळ वाजवतं, कोण तबला वाजवतं, कोण मृदुंग वाजवतं, कोण गिटार वाजवतं, कोण वीणा वाजवतं, कोण बासरी वाजवतं, कुणी अजून काही ड्रम्स वाजवत असेल. परंतु त्या सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो संगीतकार करत असतो. आणि मला वाटतं आई ही कुटुंबाची संगीतकार असती. पडद्यामागचं काम हे अत्यंत ती चांगल्या पद्धतीनं बजावत असती. आणि मगच पडद्याच्या समोर जी लोक असतात ते लोक, पडद्यावरची जी लोक असतात ते त्यांच्या आयुष्याचं यशस्वी आयुष्यामध्ये झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून आई म्हणजे ही एक संगीतकार आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून आज आमच्या आईंचा सुद्धा विचार करत असताना अत्यंत गरीब परिस्थितीमधून ह्या महिलेनं त्या ठिकाणी त्यांचा प्रवास अत्यंत मोठ्या प्रमाणावरती चालू केलेला आपल्याला दिसतो. की ज्या महिलेनं अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये की त्या ठिकाणी पाणीपुरीच्या पुरव्या बनवून विकण्याचं काम केलं, बचत गटामध्ये काम केलं, हळदी कुंकवाच्या पुड्या बनवून ते विकण्याचं काम केलं, भाजी विकली, ती भाजी अशीच जर विकली तर कमी पैसे मिळतात म्हणून ते निवडून, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं वाटाणा जर असा 1 रुपयाला गेला तर तो सोलून 1.5 रुपयाला जाईल म्हणून ते भाजी सोलून सुद्धा विकण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आमच्या आईंनी त्या ठिकाणी केलेलं हे आम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून इतकी मेहनत करून हे एवढं मोठं विश्व उभं करण्याचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. कारण 1986 साली आमचे वडील ज्या वेळेला पहिल्यांदा पुण्यामध्ये आले त्यावेळेला स्वारगेटच्या बसस्टँडवरती राहिले. इतक्या वाईट परिस्थितीमधून पुढे आलेला माणूस आज 2021 साली एवढा मोठा परिवार, 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस, हे त्या आईशिवाय, आईच्या पाठिंब्याशिवाय आमचे वडील त्या ठिकाणी करू शकले नसते. आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आईनं सुद्धा साथ आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये दिली. पडद्यामागं साथ अत्यंत मोलाची त्या ठिकाणी त्यांची होती. आणि म्हणूनच एवढं मोठं काम, एवढे मोठे बिझनेस, एवढी मोठी संस्था त्या ठिकाणी आम्ही उभा करू शकलो. अशीच एक साथ ही आशाताई अनंतराव पवार
यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसते. त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य जगले. दादा सुद्धा त्या ठिकाणी मशीनच्या धारा काढलेल्या दादांनी त्या ठिकाणी दिसतात. आज सुद्धा मला सुनेत्रताई त्या ठिकाणी सांगत होत्या, आज सुद्धा दादा आल्यानंतर प्रत्येक जनावराकडे स्वतः जातीनं त्या ठिकाणी लक्ष देतात. एवढंच नाही, प्रत्येक माणसाची विचारपूस ते स्वतः त्या ठिकाणी करतात. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये ज्या वेळेला माननीय अनंतराव पवार साहेबांचं त्या ठिकाणी अकाली निधन झालं, ते निधन झाल्यानंतर सुद्धा आशाताई आजींनी त्या ठिकाणी संपूर्ण परिवार हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पायावरती उभा करण्याचं काम हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलं. त्या ठिकाणी पोल्ट्री सांभाळण्याचं काम असेल, एवढंच नाही, त्या ठिकाणी जे काही जनावरांची कामं असतील, शेतीची कामं असतील, ही सगळी कामं ह्या महिलेनं स्वतः त्या ठिकाणी केली. आणि आज सुद्धा ते शेतामध्ये राहण्याचं काम हे त्या ठिकाणी करतात. मी सांगण्यापेक्षा त्यांच्यावरती जी माझं भाषण झाल्यानंतर जी चित्रफित दाखवणार आहेत, त्या चित्रफितीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. याच्यामधून अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं किती कष्ट आहेत हे त्या ठिकाणी लक्षामध्ये येतील. परंतु एक परखड बोलणारं व्यक्तिमत्व, हो तर हो, नाही तर नाही, महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगला ॲडमिनिस्ट्रेटर जर कोण असेल तर ते अजितदादांकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता कालच त्यांना नरेंद्र मोदींनी GST काउन्सिलचं प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. आज बारामतीचा विकास असेल, आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा विकास असेल, आज विद्याप्रतिष्ठानचा विकास असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अजितदादांचा त्या ठिकाणी हातभार शरद पवार साहेबांसोबत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि असं एक चांगलं उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्राला दिल्यामुळं आज आपण तिसऱ्या आदर्श माता पुरस्कारानं श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांना आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुरस्कृत करत आहोत. मी पवार कुटुंबियांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की आपण हा पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारला. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये सर्वजण त्या ठिकाणी सहभागी झालात, त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार अभिनंदन व्यक्त करतो. मी सर्व प्रमुख पाहुण्यांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने वेळ दिला, त्यांचे मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपल्याला एकच प्रण करायचा आहे. तो प्रण म्हणजे या महाराष्ट्रातले सर्व वृद्धाश्रम आपल्याला त्या ठिकाणी बंद पाडायचे आहेत. आणि ते बंद पाडूनच आपल्याला हा कार्यक्रम त्या ठिकाणी तरच हा यशस्वी होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि हा कार्यक्रम घेत असताना मला त्या ठिकाणी दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आज 25,000 विद्यार्थी हा कार्यक्रम त्या ठिकाणी पाहणार आहेत. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधले अनेक बाहेरचे लोक या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पाहतील. याच्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी जरी किमान एक चांगला संदेश त्या ठिकाणी घेतला, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आई वडिलांची निस्वार्थ जर सेवा त्या ठिकाणी केली, तर ह्या कार्यक्रमाचं सार्थक झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज आईच्या वाढदिवसानिमित्त मी काय बोललं पाहिजे? मी आईला तर काही कोणचं गिफ्ट देऊ शकत नाही, कारण संस्थेचे खजिनदारच आई आहे. सगळा खर्चच कार्यक्रमाचा आई आमची त्या ठिकाणी करणार आहे, त्याच्यामुळे मी काही तिला गिफ्ट देऊ शकत नाही. परंतु माझ्या मोबाईलवरती एक 2-4 महिन्यापूर्वी एक कविता आलेली होती. ती कविता मला या ठिकाणी डेडिकेट करावीशी वाटती. आजींला सुद्धा आणि आईला सुद्धा आणि या भारत देशातल्या सर्व मातांना, जगातल्या सर्व मातांना ही मला त्या ठिकाणी डेडिकेट करावीशी वाटते. आणि ती कविता कुणी लिहिलेली मला माहीत नाही, परंतु अत्यंत चांगली कविता आहे. मी कविता कोट करतो. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे, आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तित्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच तर आई म्हणजे सुट्टी, आई म्हणजे मंदिराचा उंच उंचच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनातील गुंगुंतील अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरती, आई म्हणजे लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईला सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय, मला या कार्यक्रमाबद्दल शेवटी म्हणावं असं वाटतं, मुश्किलें ज़रूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं, मंजिल से ज़रा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं, मंजिल से ज़रा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं.
हे जे काही आपल्यासमोर मुश्किल अवघड गोष्ट आहे वृद्धाश्रम बंद पाडायची, आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्त जो प्रण केलेला आहे याच प्रणाच्या माध्यमातून आपण हे वृद्धाश्रम बंद पाडण्याचा प्रण आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी घेऊ. आपण सर्वजण आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलात. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. श्रीमती आशाताई अनंतराव पवार आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या, विविध रूपात मुलांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, देशाला एक कर्तृत्ववान नेतृत्व देणाऱ्या आदर्श माता माननीय आशाताई अनंतराव पवार. आपला जन्म 18 मार्च 1938 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली येथे झाला. आपणाला 4 भाऊ आणि 2 बहिणी. गोकुळासारख्या घरामध्ये आपले बालपण गेले. जीवन जगण्याचे शिक्षण कुटुंबामध्ये मिळाले. 8 फेब्रुवारी 1957 रोजी आपला विवाह माननीय अनंतराव पवार यांच्याशी झाला. 2 मुले आणि 2 मुली अशी अपत्ये आपल्या संसारवेलीवर आनंदाने वाढली. अनेक संस्कारांचे बीज बालवयात त्यांच्या मनावर रुजवलेत. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये. हिम्मत नाही तर किंमत नाही ही शिकवण मुलांना दिलीत. सासू सासऱ्यांची देखील आपणाला मोलाची साथ मिळाली. मुलांचे 10वी पर्यंतचे शिक्षण बारामतीतच झाले. शिक्षण घेत असतानाच शेतीची कामे देखील त्यांनी केली. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, हृदयात गरिबीची जाण असली की बाकी गोष्टी आपोआपच होतात. अशाच गोष्टी मुलांच्या आयुष्यामध्ये देखील घडल्या. जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आपल्या पतीची साथ सुटली. मुलांच्यावर व आपल्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली. शेतीबरोबरच मुलांनी गुरे गोठा सांभाळला. पोल्ट्र्या सांभाळून कुटुंबाला हातभार दिला. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या वळणावर आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. आपल्या मुलांना देखील कर्माची चांगली साथ मिळाली. तत्वांचे पालन करणारा वाकत तर नाहीच आणि मोडत पण नाही, अशीच कर्तृत्ववान मुले तुम्ही तयार केलीत. एक मौल्यवान रत्न राज्याला दिलेत. मुलांच्या आयुष्यातले तुमचे स्थान हारातल्या दोऱ्याप्रमाणे आहे. दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते. परिश्रमांचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात, हे आपल्या मुलाने म्हणजेच माननीय नामदार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा साहेबांनी जगाला दाखवून दिले. अजित या नावातच अचूकता आहे. राजकीय क्षेत्रातील एक परखड व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेबांना ओळखले जाते. वेगवेगळ्या कारणांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आपले काका माननीय शरद पवार साहेब यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळालं. त्यांनी सहकारी संस्थांमधून आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते. त्यांचे नाव आहे आत्मविश्वास. तोच दादांमध्ये भरभरून निर्माण झाला. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी अनेक राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पदांचा कारभार स्वीकारला. असे अनेक नेतृत्व आपण या महाराष्ट्राला दिलेत. अशा मुलांच्या आपण आदर्श माता झालात. आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. असेच ऋणानुबंध कायम राहावेत. ऋणानुबंधांची फुले कधीच कोमजत नसतात. आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो. परमेश्वराने आपणाला उदंड आयुष्य देवो ही जाधवर फाउंडेशनच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना. चार भाऊ 4 बहिणी
आमच्या वाड्यामध्ये मोठा वाडा आहे, माहेरी देवळाली म्हणून गाव आहे, नगर जिल्हा राहुरी तालुका. तिथे माझी आजी, आत्या, 4 भावजया, 4 भाऊ, 4 बहिणी आणि परत मग मोठे बहिणीचे लग्न झाल्यावर मुलं भरपूर झाले. मला 14 भाचे झाले आणि मुलींचे पण आमच्या बहिणींना पण 2-2, 3-3 मुलं होऊन आम्ही माहेरी म्हणजे मुलांना पण छान मजा वाटायची. आजोळी माझ्या मुलांना सारखं म्हणजे माहेरी जायचं सुट्टीमध्ये. ती सुट्टी त्यांना खूप आवडायचं माहेरी देवळालीला, कारण भरपूर मुलं खेळायला पण. मग ते यायचं म्हटलं की अजिबात नको म्हणायचे. गाडीत बस म्हटलं तरी म्हणायचं थांब थोडंसं खेळू दे. दादा माझा गोट्या खेळायचा, त्या गोट्या जिंकेपर्यंत हो आई येतो, हो आई येतो म्हणून गोट्या जिंकल्याशिवाय तो गाडीत बसायचाच नाही. मोठी मुलगी माझी कोल्हापूरला दिलेली. माझ्या दादाचं लग्न मग उस्मानाबादच्या सुनेत्रा पवार काय पाटील नाही जिराव पाटील यांची मुलगी, त्यांच्याशी लग्न झालं. ती मोठी सून, धाकटी सून कोल्हापूरची, तिचं नाव शर्मिला. तिचं नाव काय होतं? शर्मिला पाटील. शर्मिला प्रतापराव पाटील. 2 सुना आणि माझं सासर पण खूप भरगच्च आहे. मला 7 दीर, 4 नंदा, सासूबाई, सासरे, खूप जण आम्ही एकत्र खूप दिवस राहिलो होतो. सासूबाईंचं आणि सासऱ्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर, अशा सारखं. आणि त्यांचं ह्या नातवांच्यावर खूप प्रेम. अजित आणि विजू खूप प्रेम असायचं मुलांच्यावर. नातवं सांभाळायला त्या म्हणायच्या अशा तू शेतात, मी मुलांच्या जवळ राहते, बारामती, पुणा तिथे. मग मी शेतातच माझं सगळं आयुष्य गेलं. नंतर मग आमचे दीर पण दादासाहेब, आप्पासाहेब पवार, माधवराव पवार, सूर्यकांत पवार, नंतर मैसरला सरोज, मीना आणि निलिमा बेबी, 4 नंदा. धाकटे ते पुण्याला असतात. शरद पवार ते मग मंत्री झाले 67 साली. खूप आम्ही निवडणूक जिंकली. त्यावेळेला त्यांच्या विरोधात काकडे, पण आम्ही जिंकलं. आणि मुलांना ते वळण लावायचं म्हटल्यावर त्यांना आपण त्यांच्याप्रमाणे पण वागायला पाहिजे थोडंसं, आणि धाक पण दाखवायला पाहिजे थोडंसं, प्रेम आणि धाक. आणि मग ते मुलं पण मग एकटे राहू शकले. मी आणि ते शेतावर, मुलं बाईंच्याकडे. आमच्या जाऊबाई पण खूप चांगल्या होत्या, त्यांनी पण मुलांना प्रेम दिलेले. मोठ्या जाऊबाई पण होत्या, त्यांच्याकडे पण मुलं होती. आणि त्यांचं त्या प्रतिभा काकीवर पण खूप प्रेम, मोठ्या काकींच्यावर प्रेम. सगळ्या काक्या त्यांना अगदी हे करायचं, प्रेमाने वागवायचं. सगळ्या काक्यांच्यावर प्रेम. त्यांना एकत्र राहण्याचं खूप आवड. मग आता आमची दिवाळी एकत्र येते, सगळे एकत्र येतो आम्ही. एकत्र दिवाळी 3-4 दिवस एकत्र करतो आणि नंतर मग ते आपल्या घरी जातात. मुली, नातवंड, नंदांचे मिस्टर सगळे एकत्र असतो. त्यामुळे मजा येते दिवाळीत. असं माझं आयुष्य संपूर्ण याच्यात गोकुळात गेलेलं आहे. दादा माझा नंतर शरद काकांनी त्याला उभे केले, खासदारकीला. मग तो निवडून आला. मग तिथनं राजकारणात लहानपणापासून त्याला खूप आवड स्वच्छतेची. आणि तो याच्यामध्ये पण ग्रामपंचायतमध्ये भाग घ्यायचा, नंतर फॅक्टरीत पण घ्यायचा. फॅक्टरीत पण कंपनीत निवडून आला. छत्रपती कारखान्यात पहिल्यांदा तिथेच उभा राहिला. नंतर बँकेत पण उभा राहिला, बँकेत पण निवडून आला.
आणि मग नंतर राजकारण, असं दादाचं. असंच बाकीच्यांनी पण माझ्यासारखं त्यांना प्रेम आपुलकी द्यावी, जरा प्रेमाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडं वागावं लागतं. त्याचा स्वभाव तापट आहे, तसा शांत पण आहे, प्रेमळ पण आहे तेवढा, पण त्याला घाण आवडत नाही आणि खरं बोललेलं आवडतं, खोटं बोललेलं आवडत नाही. आणि जेव्हाची तेव्हा लगेच कामं करणार, थोडं मी थांबा किंवा असं आवडणार नाही. तो त्याला कळलं की मग तो लगेचच कामं करतो आणि हो किंवा नाही म्हणतो, बस, बाकी काही नाही. बाकी तो प्रेमळ आहे, स्वभावाने छान आहे. 2-4ही मुलं माझी छान आहेत आणि माझ्या जावा पण खूप व्यवस्थित. आम्ही कधीच एकमेकी भांडलो नाही, प्रेमाने वागलो शेवटपर्यंत अजून पण. मला पुरस्कार दिल्यामुळं खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. या आदर्श माता सुधाकर जाधवर, या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय निलिमाताई गोरे, या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्याप्रतिष्ठानच्या संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आदरणीय सुनेत्राबाई पवार. खरोखर एक ग्रामीण भागातून शहरासारख्या ठिकाणी येऊन परिस्थिती अनुकूल नसताना संकटाशी सामना करत बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, तळागाळातील लोकांची उन्नती झाली पाहिजे, ह्या ध्येयधोरणाने झपाटलेल्या एका प्राध्यापकानं पुण्यनगरीमध्ये विविध स्तरावरती काम करून एक अतिशय जाधवर इन्स्टिट्यूट ग्रुप या एज्युकेशन संकुलाची स्थापना केली. आणि त्या स्थापून नुसतं एज्युकेशन देणं हे आपलं कर्तव्य नसून आपणाला समाजासारखी काहीतरी देणं आहे, ही भावना लक्षात घेऊन डॉक्टर सुधाकर जाधवर सरांनी आपल्या रीतीनं त्यांच्या इन्स्टिट्यूटची भरभराट केली. आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं का हे करत असताना आपण संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करतो, वेगवेगळ्या मान्यवर वेगवेगळ्या पदावरती गेलेले आहेत त्यांचा सत्कार करत असताना ह्याच्या पाठीमागे ज्यांची प्रेरणा आहे, ज्या आईवडिलांची कंच्याला किंवा दादांच्या कामाचा जो वेग आहे तो प्रचंड आहे. आणि याच्या पाठीमागं जर कोणाची प्रेरणा असेल, याच्या पाठीमागं जर कोणी दादांना घडवलं असेल तर त्याच्यामध्ये निम्म्याच्यापेक्षा त्यांचा आईंचा वाटा आहे. आज त्यांच्या आईंच्या बोलण्यातनं मी प्रत्यक्ष ऐकत असताना खरोखरच एक वेगळा अनुभव येत होता. आणि आईंनाही सांगत असताना ह्या सगळ्या गोष्टी दादांविषयी सांगत असताना दादांचे वेगवेगळे पैलू सांगितले गेले, दादा कसे घडत गेले सांगितलं. आणि ते ऐकताना अक्षरशः आम्हीही भारावून गेलो का अजूनही एक 84-85 वर्ष वयात असताना आपल्या मुलाच्या लहान असून ते आत्तापर्यंत त्यांच्यातले जे काही पैलू आहेत ते पैलू कसे घडवले गेले हे आईंनी सांगितलं. आणि अशा या आदर्श मात्यांचा आज सत्कार झाला, त्याबद्दल मी त्यांना डॉक्टर सुधाकर जाधवर व त्यांच्या सगळ्या ग्रुपला, शार्दूल जाधवर यांना मनापासून धन्यवाद देतो का जाधवर सर आपण एक चांगला करत आहात. आणि जी हिरमाणकं जन्माला घातलेली आहेत त्या हिरमाणकं जन्माला घातलेल्या मातांना आपण समाजापुढं आणताय, त्यांच्या जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं आपण कौतुक करत आहे. खरोखरच अशा प्रकारचा उपक्रम आपण साधून एक स्त्री शक्ती जी आहे दडलेली असते त्या स्त्रीशक्तीचा आपण त्याला एक चांगला सन्मान करता, याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं अधिष्ठाता या नात्यानं डॉक्टर सुधाकर जाधवर व ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांचं मनोमन त्यांना धन्यवाद देतो. आणि असाच चांगल्या प्रकारे राबवून आदर्श माता भविष्यात आपण सत्कार करत राहावं ही या ठिकाणी माझी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी एवढीच सुनेत्रा पवार यांची ओळख नाही,
पतीच्या राजकारणात साथ देण्यासोबतच विविध सामाजिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सुनेत्रा पवार यांनी आपला ठसा उमटवला आहे. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क काटेवाडीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, विद्या प्रतिष्ठान, मार्ट यासारख्या संस्थांवर काम करताना त्यांचे विविध उपक्रम उल्लेखनीय ठरले. साधी राहणी व सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव, प्रश्न समजून घेत त्यावर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची हातोटी यामुळे अल्पावधीतच त्यांनी सर्व संस्थातील कर्मचारी वर्गातही आपुलकीचे स्थान प्राप्त केले. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीतील 3,000 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला आहे. 2007 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 60 एकर जागेवर उभे राहिलेले बारामतीचे टेक्सटाईल पार्क देशातील सर्वोत्तम टेक्सटाईल पार्कपैकी एक असून महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण या ठिकाणी झाले आहे. एन्व्हायरमेंटल फोरमची स्थापना 2010 मध्ये सुनेत्रा पवार यांनी केली. बारामती तालुक्यात टँकर मुक्तीसाठी जलसंधारणाची चळवळ उभारण्याशिवाय पर्याय नाही. हे काम दीर्घकालीन असले तरी परिणाम दाखवून देणारे असल्याने हे काम हाती घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला. बारामती तालुक्यात 10 गावात ओढा सरळीकरण खोलीकरणाची तर 4 गावात तलावातील गाळ काढण्याचे काम झाले. वर्षभर विद्यार्थी व बारामतीकरांसाठी फोरम पर्यावरण जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवते. राज्य व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, दरवर्षी होणारी मृदुंग स्पर्धा, प्रतिबिंब अंतर्गत सादर होणारे विविध उपक्रम, दरवर्षी पर्यावरण क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा, बारामतीत प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलनाची राबवलेली मोहीम, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेले प्रयत्न, पाणी वाचवण्यासह रेन वॉटर हार्वेस्टिंग व विहीर पुनर्भरणाचे केलेले प्रयत्न अशा अनेक बाबींचा फोरमच्या बाबतीत उल्लेख करता येईल. फोरमच्या पहिल्या दिवसापासून सुनेत्रा पवार या संस्थेमध्ये झोकून देऊन काम करतात. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये विश्वस्त म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. या संस्थेमध्ये आज मितीस 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. काटेवाडी सारख्या छोट्याशा गावाचे रूप बदलताना सुनेत्रा पवार यांनी अनेक वर्ष सातत्याने परिश्रम घेतले. प्रसंगी हातात खराटा घेऊन गावाची स्वच्छता करायला मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे काटेवाडीचा नावलौकिक आज केवळ जिल्हा, राज्यच नव्हे तर देश पातळीपर्यंत गेला आहे. बारामतीच नव्हे तर इतर विविध जिल्ह्यातून आलेल्या गरजू रुग्णांवर गेल्या 3 वर्षात मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे महत्त्वाचे काम सुनेत्रा पवार यांनी केले. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक निवासाच्या माध्यमातून व त्यानंतर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जवळपास 3,000 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बारामतीमध्ये महिला सक्षमीकरण, विविध समाजोपयोगी कार्य, पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम राबवण्यात सुनेत्रा पवार यांचा मोलाचा सहभाग आहे. राजकारणाच्या परिघाबाहेर राहून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कडून अनेक शुभेच्छा. नमस्कार. डॉक्टर सुधाकर जाधव सोशल ट्रस्ट यांच्या माध्यमातून डॉक्टर सुधाकर जाधवर साहेब व ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी माझ्या सासूबाई श्रीमती आशेताई पवार यांना आदर्श माता हा पुरस्कार देऊन दिला. त्याबद्दल पवार कुटुंबियातर्फे सर्वप्रथम मी आपल्या ट्रस्टचे डॉक्टर साहेब आणि ॲडव्होकेट शार्दूल यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खरं सांगायचं तर आता जाधव साहेब म्हटल्याप्रमाणे की आम्ही आजूबाजूचे असे हिरे शोध, खरं तर असे अनेक मोठी व्यक्ती घडलेल्या आहेत, पण त्यांना घडवणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकच जण जाऊन पोचलेलं नाही आहे किंवा त्याची माहिती नसते. आज तुम्ही हा पुरस्कार देऊन खरोखरच माझ्या सासूबाईंना म्हणजे जो सन्मान त्याबद्दल मला वैयक्तिक मनापासून खूप आनंद झालेला आहे. कारण मी त्यांना माझं लग्न झाल्यापासून त्यांचं लग्नाच्या आधीचं, माझ्या लग्नाआधीचं त्यांचं आयुष्य आणि नंतरसुद्धा मी स्वतः पाहिलेलं आयुष्य हे खरोखरच खडतर होतं. अगदीच तरुण वयामध्ये पतीचं निधन झाल्यानंतर एका स्त्रीला म्हणजे कुटुंबीय सक्षम असता जी वाटचाल मुलांना घेऊन करायला लागते ती त्या स्त्रीला माहिती असते खरं तर.
आणि माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा जो मी त्यांचा प्रवास पाहिलेला आहे त्याचं हे खरंच एक चांगलं फळ म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे मला जास्त आनंद झालेला आहे. मी त्यांना स्वतः अगदी करताना समोर पाहिलेलं आहे आणि आम्हा सगळ्यांना त्यांनी घडवलेलं आहे. आणि तुम्ही बघतायत ते जे आम्ही सगळेजण ज्या पद्धतीने काम करतोय, आमचा हातभार आमच्या या जडणघडणीमध्ये आहे. आपण सगळेजण आज बघतोय आदरणीय शरद पवार साहेब वयामध्ये सुद्धा अगदीच काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन झालं तरीसुद्धा आज ज्या जिद्दीने आणि ज्या ऊर्जेने काम करतात, खरं तर त्यांना बघूनच आम्हाला जास्त ऊर्जा येते खरं सांगायचं तर. कारण ही सगळी ऊर्जा आम्हाला त्यांच्यापासूनच मिळालेली आहे. आज तुम्ही जो बारामतीचा किंवा यांचा जो विकास पाहता, म्हणजे महाराष्ट्राचा म्हणा, आपण दिल्लीपर्यंत बघूया, आदरणीय पवार साहेबांनी ज्या प्रकारे गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा छोटासा भाग जरी झाला तरी आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आम्हाला स्वतःला जरी वाटलं की आम्ही असतोय किंवा आम्हाला ते जमत नाही, तरी पण असं वाटतं की नाही, आज पवार साहेब ज्या ऊर्जेने काम करत आहेत त्याच्या कमीत कमी काहीतरी अंश कमी का असे ना आपण केलं पाहिजे. आणि तीच ऊर्जा घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय खरं तर. नाही, आत्ता आल्याच ॲडव्होकेट शार्दूलनी त्या म्हणजे सगळ्या इन्स्टिट्यूटची क्लिप दाखवली आणि एकंदर संस्थेची वाटचाल कशी सुरू आहे हे जाधवर साहेबांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. आणि खूप कमी काळामध्ये खूप मोठी प्रगती केली असं मला वाटतं. कारण जवळजवळ 70 शाखा जर असतील तर माझ्या मते, आणि त्या पुण्यासारख्या ठिकाणी, आणि जवळजवळ 25,000 विद्यार्थी तिथे शिकत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे. कारण मी जे बघितले इन्स्टिट्यूट ज्या चित्रफितीमध्ये मी बघितलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने सगळे अभ्यासक्रम म्हणजे अमेरिकन पद्धत आपण वापरतात. शिवाय म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय उल्लेखनीय काम करतात, त्याबद्दल खरोखरच मनापासून आपलं कौतुक. आणि ही संस्था आणि बाकीच्या पण सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय चांगले, युवा संसद अतिशय चांगल्या प्रकारे चाललेले आहेत आणि प्रत्येकच तुमचे वार्षिक कार्यक्रम किंवा कॅलेंडर कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं करत आहात तुम्ही. त्याबद्दल खरोखरच जाधवर साहेबांचं तर सुधाकर जाधवर साहेबांचं तर कौतुक आहेच, पण त्याबरोबर म्हणजे नवीन युवा लोकांनी अगदी कमी वयामध्ये एवढी कामगिरी केली त्याबद्दल खरोखरच जाधवर साहेबांचं नक्कीच मार्गदर्शन असणार आहे. पण तुमचं खरोखरच शार्दूल कौतुक आहे. म्हणजे असेच नवनवीन उपक्रम, म्हणजे आता तुम्ही हा आदर्श माता म्हणालात, तुम्ही युवा संसद किंवा अजून तुमचे जे स्पर्धा असतात भारूड आणि तुमच्या सगळ्या लोककलांच्या, म्हणजे नेहमीच्या प्रवाहापेक्षा वेगळ्या गोष्टी आणि कुठेतरी भारताची संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण वेगवेगळ्या थरातनं प्रयोगशील, त्याबद्दल खरोखरच मनापासून खूप खूप कौतुक. संस्थेची भरभराट अशीच वाढत जावं, तुमच्या शाखा अजून म्हणजे वाढत जाईच, मी मनापासून शुभेच्छा देते. आमच्या आईंच्या तर्फे खूप खूप धन्यवाद. त्यांना मनापासून आनंद झालेला आहे, त्यावरून दिसतोय. माननीय सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द ज्ञान देतात. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्य हे अगदी अनमोल होतं. असंच अनमोल आयुष्य जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सरचिटणीस सुषमा अंधारे. आपला जन्म कळंब तालुक्यातील पाडोळी येथे झाला. जन्म झाल्याबरोबरच घरातूनच जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलीला झिडकारलं गेलं आणि इथूनच स्त्री जन्माची कहाणी सुरू झाली. सुषमाजींचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केल्यामुळेच आपण पालक म्हणून आजोबांचे नाव लावता. आपण MA BEd ही पदवी घेतलीत. मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी, खडी बोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत केलेत. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडल्यामुळेच आपल्या विचारांमध्ये क्रांती झाली. आपण राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका झालात. 2006 मध्येच यशदा प्रशिक्षण संस्थेत समता,
सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर काम केलेत. 2009 ते 2010 या काळात मुंबईहून प्रसारित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही तुम्ही काम पाहिलेत. आपण भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांच्या सरचिटणीस आहात. लक्ष्मण माने, बाळकृष्ण हेडगे, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत आपण क्रियाशील आहात. आपण या मुलांसाठी मोफत स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालवता. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या प्रचारासाठीच देशभर भ्रमंती करता. यासाठी शासकीय नोकरीला देखील आपण विराम दिलात. शापित पैंजण हा आपला कविता संग्रह कोल्हारी समाजातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणार आहे. आपण केलेल्या कार्याबद्दल आपणाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे. 2009 मध्ये धम्मकन्या पुरस्कार, 2011 मध्ये भीमरत्न पुरस्कार, बाबासाहेबांची लेख, सत्यशोधक समाजभूषण अशा अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपणाला गौरवण्यात आले आहे. आपले कार्य समाजासाठी लाख मोलाचे. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणामध्ये जिद्द आहे, भावनांना फुलाचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे. हीच जाधवर फाउंडेशनच्या वतीने सदिच्छा. आपल्या भावी कार्यासाठी आपणास लाख मोलाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आदर्शता पुरस्कार सोहळ्याच्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुधाकर जाधवर सर, या सोहळ्याच्या उद्घाटिका सन्माननीय नीलमताई गोरे आणि सत्कारमूर्ती सन्माननीय आशाताई पवार. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हे 3रं वर्ष ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीची एकूण जडणघडण ज्या ज्या लोकांमुळे झाली, महाराष्ट्र ज्या लोकांमुळे अवघ्या देशात नाही तर जागतिक स्तरावर ओळखला जातो, अशा व्यक्तिमत्वांच्या जन्मदात्री असणाऱ्या ज्या मातांनी या व्यक्तिमत्वांना घडवलं, त्यांचा पुरस्कार करण्याचा, त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा एक आगळा वेगळा पायंडा इन्स्टिट्यूटच्या वतीने पाडला गेला. त्याचं हे 3रं वर्ष माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की सलग 2ऱ्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला यात सहभागी होता आलं. यावर्षी हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एक अत्यंत धडाडीचा, तडफदार, स्पष्टवक्ता नेता सन्माननीय अजितदादा पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना जाहीर झाला. हा पुरस्कार त्यांना प्रदान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या परिवारा इतकाच या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला स्वतःला आनंद होतो. कारण अजितदादांसारखं एक अत्यंत धडाडीचं व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता असणारे, तत्परता, रुग्णा, ज्याला आम्ही म्हणू शकू की साध्य असेल ते करणार आणि इष्ट असेल ते बोलणार, या उक्तीला धरून काम करणारे अजितदादा, त्या अजितदादांना घडवणाऱ्या मातोश्रींचा सन्मान. कारण आपण असं नेहमी म्हणतो की नेते हात ज्याला सृजनाचे डोहळे, की ज्या हातांनी काही सृजनशील गोष्टी घडतात त्या हातांचा सन्मान होणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे नामदार अजितदादांचे सन्मान सोहळे तर राज्यभर होतच राहतील, होतात, इथून पुढेही होतील. पण नामदार अजितदादांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्रीचा हा सन्मान सोहळा हा अत्यंत वेगळा आणि अत्यंत मनोहारी असा हा कार्यक्रम आहे. या निमित्ताने आदरणीय आशाताई पवार यांच्याशी जो काही आत्ता वार्तालाप होऊ शकतोय, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने
कर्तव्यदक्ष गृहिणी, प्रशासक अशा सुनेत्राताई यांच्याशी संपर्क होणं म्हणजे इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार जातो. कारण काय होतं की काही माणसं पदांमुळे मोठी होतात, काही पदं माणसांमुळे मोठी होतात, पण काही माणसं अशी असतात जी निव्वळ माणसांमुळे मोठी होतात. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मला वाटतं या 3ऱ्या टप्प्यात येतं. हे माणसांमुळे मोठी होणारी माणसं, माणसातली माणुसकी जपणारी, तो जिव्हाळा, आपलेपणा, प्रेम आणि त्यांच्या गुणाची पारख करणारी माणसं. आणि त्यामुळेच इतक्या चांगल्यावाला दरवर्षी कार देताना त्या तोडीची माणसं निवडणं हे सुद्धा तितरीचं काम असतं. मला चांगलं आठवतं की मागच्या वर्षी महादेवराव जानकरांच्या मातोश्री, खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यात अजून एक फार महत्त्वाचं नाव होतं, ते म्हणजे उर्मिलाताई घरकरांचं, की ज्यांनी आपल्या लेकीला अशा काही पद्धतीने घडवलं की बघणाऱ्याची अगदी अवाक होऊन बघत राहतील. इतक्या विशेष पद्धतीने आपल्या मुलीला सगळ्या आव्हानांचा सामना लावणं, माता म्हणून त्या सगळ्या आघाड्यांवरती अत्यंत सक्षमपणे पुढे जाणं, हे जे करणारी लोक आहेत या लोकांचा सन्मान ज्या पद्धतीने होतोय त्या सगळ्यांचा कौतुक करण्याचं सद्भाग्य जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसोबतच आम्हालाही मिळत आहे. याचा आनंद आहे. मी पुनश्च एकदा आदरणीय आशाताई पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. त्यांच्या पुढील प्रवासासाठी आणि पुढील भावी आयुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला खूप खूप धन्यवाद देते की मला या कार्यक्रमाचा भाग होता आलं. थँक्यू. थँक्यू टू ऑल. माननीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे, शिवसेना उपनेत्या. आत्मविश्वासानं केलेल्या कोणत्याही कार्याला संकटांची भीती नसते. मुळात संकट आपल्या आत्मविश्वासाचीच परीक्षा घेत असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच. असंच यशस्वी परखड व्यक्तिमत्व, समाजसेविका, लेखिका माननीय डॉक्टर नीलम गोऱ्हे. आपला जन्म 12 सप्टेंबर 1954 रोजी झाला. आपलं शालेय शिक्षण आपण साने गुरुजी विद्यालय मुंबई इथं घेतलं. वैद्यकीय पदवी देखील आपण मुंबई विद्यापीठातूनच घेतलीत. 1977 ते 1987 या काळात आपण वैद्यकीय व्यवसाय केलात. 1987 पासून मात्र आपण वैद्यकीय सेवेला विराम दिलात. पूर्ण वेळ सामाजिक, राजकीय काम आणि लिखाण यासाठी संपूर्णपणे स्वतःला झोकून दिलात. साहित्याचा वारसा देखील आपणाला कुटुंबाकडूनच मिळाला. वयाच्या 20व्या वर्षापासूनच हातात लेखणी घेतलीत. विविध वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, दिवाळी विशेषांक, लेख याचबरोबर स्त्रियांची अस्मिता, स्त्रियांच्या विकासातील अडथळे अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण लेखन केलं. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आणखी अलौकिक तेजानं उजाळा दिलात. अनेक पुस्तकं लिहून आपल्या विचारांचा प्रचार केलात. उरल्या कहाण्या या कथासंग्रहास 1990चा महाराष्ट्र साहित्य परिषदेनं श्रेष्ठता पारितोषिक देऊन आपला विशेष गौरव केला. 1994 साली आपल्या पहिल्याच कथेला सर्वोत्कृष्ट कथेचं किर्लोस्कर पारितोषिकही मिळालं. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. हेच तर आपल्या यशाचं गमक आहे. आपण आजपर्यंतच्या प्रवासात अनेक समाजहिताची कामं केली. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या अध्यक्ष झालात. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर 500च्या वर व्याख्यानं दिलीत. हुंडा, सामाजिक विषमता, महिला सबलीकरण, महिला संघटनांच्या कार्यक्रमांचं आयोजन, चित्रपट सेन्सॉर बोर्ड, नाट्य परीक्षण मंडळ, पथनाट्य लेखन, माहिती विषयक चित्रपट आणि नाटक या विषयावर समीक्षण, कविता, गायनाचे कार्यक्रम,
शिवसेना परिचय महाराष्ट्र संपर्क प्रमुख अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत समाजासाठी लाख मोलाचं कार्य केलं. आपण परदेश दौरे करून आपल्या ज्ञान आणि साहित्य जीवनाला आणखी उजाळा दिलात. असं हे बहुरंगी व्यक्तिमत्व समाजाला सतत प्रेरणा देतच राहील. आपलं कार्य समाजामध्ये अगदीच वाखाणण्याजोगं आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. नमस्कार, जय महाराष्ट्र. सगळीकडे आदिशक्तीचं रूप आणि म्हणून नवरात्राचा उत्सव हा एक आगळा वेगळा असतो. त्यातून यावर्षी कोरोनाचं जरी सावट होतं तरी त्यामधून आपण एक आशादायक सुरुवात करत आहोत आणि त्यामधून आपल्याला नवीन मार्गही सापडलेला आहे. सगळ्यात प्रथम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे यांनी तिसरा आदर्श माता पुरस्कार आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधत असताना मला अतिशय आनंद होत आहे. मी आपल्याला सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा देते. नवरात्रीच्या शुभेच्छा. कोरोनामधून मुक्ततेच्या दृष्टिकोनातून तुमचा प्रत्येकाचा प्रवास असाच सुदृढपणाने सुव्यवस्थितपणाने चालावा अशा प्रकारचे मी आपल्याला पुरस्कार देते. आणि त्या शब्दांच्या सुमनांनी आपल्याला शुभेच्छा देत असताना मला इथे मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे धन्वंतरींचा. कारण अनेक वैज्ञानिकांनी लसीचं संशोधन करून आपल्याला संजीवनी दिलेली आहे, आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येकजण गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये शोधत होतो की परत कशा प्रकारे माणुसकीला जीवदान मिळेल. आणि मग अशा वेळेला जेव्हा आपण पाठीमागे वळून पाहतो आणि पुढे भविष्याचा विचार करतो त्या या संपूर्ण कालावधीमध्ये दीर्घकाळ दीपस्तंभाप्रमाणे राहिलेली अनेक सकारात्मक प्रवृत्तीची माणसं आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामध्ये ती माणसं म्हणण्यापेक्षा देवाचं असणारच एक रूप माणसाच्या रूपामध्ये मदत करण्यासाठी म्हणून आलेलं असतं. मग ते डॉक्टर्सच्या रूपाने असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, परिचारिका असतील किंवा यामध्ये आपल्याला सगळ्या नियोजनाची दिशा देणारे आपले धोरणकर्ते असतील. आणि म्हणून आजच्या या तिसऱ्या आदर्श माता पुरस्काराच्या निमित्ताने संवाद साधत असताना मला अतिशय आनंद या गोष्टीचा होतो आहे की हा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांनी अनेक वर्षापासून हा उपक्रम चालवलेला आहे. आणि ह्या तिसऱ्या पुरस्कार कार्यक्रमाच्या मध्ये आपण श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांना हा पुरस्कार देत आहोत. सगळ्यात प्रथम त्याबद्दल मी सन्माननीय आशाताई अनंतराव पवार यांचं मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. खूप खडतर म्हणता येईल किंवा बहिणाबाई चौधरींनी जसं म्हटलं आहे की कशा प्रकारे हाताला चटके बसतात तेव्हा मिळते भाकरं, त्याचबरोबर आपल्याकडे आईवरती अनेक गाणी अनेक प्रकारचं संघर्ष हा सगळा समोर आलेला आहे. पण आशाताई अनंतराव पवार यांचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये मला असं दिसतं आहे की एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणजे 1957 साली त्यांचा विवाह अनंतराव पवार यांच्याशी झाला आणि 1938 साली 18 मार्चचा त्यांचा जन्म आहे. म्हणजे या संपूर्ण 85-90 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कुटुंबासाठी श्रम आणि याचबरोबर आपल्या मुलांवर संस्कार एका अर्थाने संपूर्ण कुटुंबासाठी स्वतःचं जीवनदान आशाताई अनंतराव पवार यांनी केलेलं आहे. त्यांच्या अनेक प्रकारच्या ओळखी आहेत. शरदराव पवारांच्या वहिनी म्हणता येईल, सुनेत्राताई पवारांच्या सन्माननीय सासूबाई म्हणता येईल आणि अर्थातच अजितराव पवार यांच्या मातोश्री म्हणता येईल. पण ही जी सर्व भावंडं आहेत ह्या भावंडांना वाढवत असताना प्रत्येक आईला स्वतःचं मूल हे प्रिय असतं आणि आईच्या नजरेमधून प्रत्येक मूल सुंदर दिसत असतं. पण शेवटी अजूनही माणसाला संस्कार कशातून घडतात, कशातून राजकीय नेतृत्व उदयाला येतं आणि त्याच्यामध्ये आईचं स्थान काय असतं याचं रसायन अनेक वेळेला सापडलेलं नाही आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स खरं म्हटलं तर एका अर्थाने मातृत्वाचीच भूमिका, पालकांचीच भूमिका घेत आहेत. कारण 25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्यावर ते संस्कार करत आहेत, त्यांना शिकवत आहेत, त्याचबरोबर त्यांना पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे एवढी कुटुंब त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. अशा वेळेला मातृत्वाचा सन्मान करावा असं त्यांना का वाटलं ह्याचा ज्यावेळेला मी विचार करते
आणि त्या दृष्टिकोनातून मी शार्दूलराव आणि सुधाकरराव या दोघांशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेला एक मला सातत्याने दिसतंय की सरस्वतीचं हे वरदान देत असताना माणूस म्हणून शिक्षणातून चांगली माणसं घडवणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो आहे की आज उपमुख्यमंत्री म्हणून अजितराव पवार काम करत आहेत, परंतु त्यांचा परिचय पूर्ण महाराष्ट्राला तर आहेच, पुणे जिल्ह्यातही आहे. मी स्वतः त्यांना जवळजवळ 90 सालापासून चांगले परिचय आहे आणि म्हटलं तर अत्यंत सहकार्य देण्यामध्ये पुढे. आणि त्याच वेळेला संत तुकाराम महाराजांचे त्यांना मी शिष्य पण म्हणू शकते की नाठाळ असेल तर त्याच्यावरती ते त्यांचंही म्हणण्याचं शाब्दिक अस्त्र नेहमीच उगारत असतात, परंतु त्याच वेळेला तिथल्या तिथे निर्णय घेण्याची जी त्यांची अचूक क्षमता आहे त्याची अनेक मी उदाहरणं तुम्हाला देऊ शकते. आणि अशा वेळेला त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलत असताना एका बाजूला आईचं काम अवघड असं असणार की मुलांना शिस्तही राहिली पाहिजे, त्याचबरोबर मुलाला इतकी शिस्त लागू नये की त्याचा सगळा उत्साहच मारला जाईल. राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता असते. अशा वेळेला या सर्व मायमाऊलींचं काम हे अतिशय खूप अवघड असतं. एका अर्थाने मी तर असं म्हणेन की थोर माता किंवा आदर्श माता म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सगळे करतो त्या जिजाऊ राणीसाहेब भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे ज्या प्रकारे त्या उभ्या राहिल्या आणि वेळप्रसंगी पुढे जाऊन त्यांनी तो लढा दिला, तो जर का पाहिला तर आईची भूमिका जी आहे ती एका डॉक्टरची सुद्धा असते, एका लढवयाची असते, त्याचबरोबर एक वेगवेगळ्या प्रकारांनी इतिहासाशी जोडून आपल्या नातेवाईकांचा वारसा पुढे नेणारी असते. आणि म्हणून अशा याला एका कर्त्या नेत्याच्या आई हे त्यांचं जे कार्य त्यांनी उभं केलं त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना खूप संकटं आलेली आहेत. त्यांचा परिचय जर का पाहिला तर त्या सगळ्या परिचयामध्ये दिसतं की अकाली असं निधन पतींचं झालेलं आहे. त्याचबरोबर पवार कुटुंब खूप मोठं आहे, पण मोठ्या कुटुंबाच्या मध्ये जबाबदाऱ्याही मोठ्या असतात. आणि अशा वेळेला अजितराव पवार मला आठवतं की सुरुवातीला ते खासदार झाले आणि मग आमदार म्हणून पण काम करत होते, परंतु स्वतः गावामधल्या सोसायट्या असतील किंवा विविध निवडणुकांच्यामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेला आशाताईंनी त्यांना आशीर्वाद दिलेले असतील. आणि मग इथे मला निश्चितपणाने ज्या अनेक थोर माता होऊन गेल्या त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या समाजसुधारक महिलांची जशी आठवण येते, त्याचबरोबर वेगवेगळे स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या माता यांना देखील मी वंदन करते. आणि अर्थातच स्वर्गीय मासाहेब मीनाती ठाकरे यांना मी वंदन करते. त्यांचा ममता दिन म्हणून आम्ही त्यांच्या दिवसाच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती करत असतो. आणि मासाहेब मीनाती ठाकरे यांच्याबद्दल जेव्हा मी विचार करते त्यावेळेला मला असं वाटतं की इतकी आपुलकी लोकांना तयार होते आणि त्यावेळेलाच या आपुलकीच्या बरोबर एक राजकारणाचं सुद्धा कवच कुंडल असतात. अशा वेळेला हा संपूर्णपणाने समतोल सांभाळायचा आणि पुढे जायचं याच्याबद्दल खूप काही न बोललेलं न सांगितलेलं असू शकतं. मी एक स्त्रियांचा समान अधिकार मानणारी कार्यकर्ती आहे आणि त्याच्यामुळे पतीच्या निधनानंतर एकटीने मूल वाढवत असताना एका एकल महिलेला काय अडचणी आलेल्या असतील त्या सर्व त्यांनी जरी सांगितल्या नाहीत तरीसुद्धा मी समजू शकते. कारण आजही समाजामध्ये नाही म्हटलं तरी स्त्रीच्याबद्दल दुजाभावाची एक भूमिका काही ठिकाणी दिसते. मग ती स्त्री श्रीमंत असो, गरीब असो, विद्वान असो, कुठल्या पदावर असो. आणि अशा वेळेला आपण मातृत्वाचा गौरव करत असताना ज्याला आई वडील दोघंही हयात आहेत त्यावेळेला पित्याचाही गौरव आपण करणं स्वाभाविकच असतं. परंतु दुसरीकडे स्त्रीला मातृत्व पेलण्यासाठी म्हणून जो समाजामध्ये त्रास होतो त्या त्रासाच्याबद्दल विचार करायचा झालं तर आपल्याला दिसून येतं की मुलाला जन्माला देण्यापासून ते संपूर्ण कुटुंबामध्ये दुहेरी श्रम स्त्री करत असते. मग ते कौटुंबिक श्रम असतात, रोजगारासाठी श्रम असतात, शेती करण्यासाठी केलेले श्रम असू शकतात. आणि या सगळ्या वाटचालीच्यामध्ये राजकारणाचा सुद्धा भार, राजकारणाचे सुद्धा दबाव, राजकारणामधले ताणतणाव हे सहन करण्याची शक्ती अजितदादांना त्यांच्या आईंनी मातोश्रींनी दिलेली आहे. आणि म्हणून एखादा आपण उदाहरण द्यायचं झालं तर मला असं वाटतं की एखादा वटवृक्ष आपण म्हणतो तर त्याच्यात नेहमीच आपल्याला दिसतं की त्याच्या पारंब्या जेवढ्या जमिनीत गेलेल्या असतील तेवढा तो वृक्ष सुदृढपणे उभा असतो. आणि त्यामुळे आईचं प्रेम आणि माया याच्या आधाराने हा प्रगतीचा रथ जो आहे तो वेगाने जाताना आपल्याला दिसत असतो. माझी आई लतिकाताई गोरे ह्या 84 वर्षाच्या आहेत आणि प्रत्येक वेळेला कुठेही महत्त्वाच्या कामाला जात असताना त्यांचा मी आशीर्वाद घेत असते. पण प्रत्येक आईचं हे वैशिष्ट्य असतं
की मूल आज काय करून आलं आहे, ते खुश आहे का दुःखी आहे का त्यांच्या मनासारखं झालेलं नाही आहे, हे आई बरोबर चेहऱ्यावरून ओळखते. आणि माझे वडील होते की आई दोघंही मी बाहेरून आले की आज काही नीट झालेलं दिसत नाही आहे, हे म्हणजे मी पाणी पिण्याच्या आधीसुद्धा ते चेहऱ्यावरून ओळखायचे. आणि मला खात्री आहे की आशाताईसुद्धा अजितदादांच्या भावना, काही लोक म्हणतात की राजकारणामध्ये ब्रह्मदेवालासुद्धा भावना कळत नाहीत राजकारण्यांच्या, पण मला असं वाटतं की आईला राजकारण्यांच्या भावना नक्की कळत असणार. याचं कारण असं की राजकारण आईशी कधी कोणी करत नसतं आणि आई मुलाशी राजकारण करत नसते. एखादं ज्याला आपण म्हणू की लाखामध्ये एखादी उदाहरणं असतील की ज्याच्यात आई मुलांमध्ये अशा प्रकारचे राजकीय संघर्ष झालेले असतात. आणि म्हणून एका अर्थाने आपल्याकडे एक शब्द आहे असीधारा व्रत, म्हणजे काय तर तलवारीच्या धारेवरून चालायचं, म्हणजे एका बाजूला आपल्याला पाय कापला पण नाही गेला पाहिजे आणि त्याच वेळेला आपली वाटचाली पुढे चालली पाहिजे. असं राजकारणातलं हे असीधारा व्रत आमच्या सगळ्या महामाता, मातृत्व करणारी स्त्री शक्ती, हे सगळं हे व्रत जे आहे ते सांभाळत असते. आणि म्हणून आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सनी मला बोलावलं आणि निमंत्रित केलं. त्याच्यात मला इथे जरूर सांगायला पाहिजे की महाराष्ट्र विधान परिषदेची उपसभापती म्हणून काम करत असताना आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान करायचा म्हणून 2020ला 5 आणि 6 मार्चला एक खास 2 दिवसाचं अधिवेशन जे आहे ते महिला सक्षमीकरण या विषयावरतीच 2 दिवस सभागृहात चर्चा घेतलेली होती. आणि आपण मातृत्वाचा उदोउदो करतो, मातृत्वाचा गौरव करतो, परंतु स्त्रियांच्यासाठी असणाऱ्या ज्या सगळ्या योजना आहेत, स्त्रीच्या विकासाची जी तिला संधी मिळते, त्याच्यातल्या अडचणींवर मात करण्यासाठी एका अर्थाने सर्व मुलांना आणि मुलींना शक्ती मिळावी, हा त्या भविष्यामधलं पुढचं पाऊल असतं असं मला या ठिकाणी मुद्दामून सांगा असं वाटतं. आणि म्हणून मातृत्वाचा उदो करत असताना, उदोउदो करत असताना, त्यांचा गौरव करत असताना आपली मान सन्मानासाठी ज्याला आपण नतमस्तक होतो आणि त्यांना नमस्कार करतो, त्यावेळेला त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतच असतात. पण मला एक इथे सांगायला पाहिजे की जेवढं त्यांना सन्मान मिळतो तर मी कधी त्या सन्मानाच्या संदर्भामध्ये त्यांनी ती अपेक्षा ठेवलेली नसते की माझा कोणीतरी सन्मान करेल म्हणून. म्हणजे कोणी आलं तरी त्या पटकन स्वतः उठून दुसऱ्या व्यक्तीला पाणी देण्याचीच त्यांची भूमिका असते. आणि म्हणून मला असं वाटतं की मला आठवते की मी एका देवळामध्ये आपल्या विठ्ठल मंदिरामध्येच पंढरपूरला जेव्हा गेलेली होते, त्यावेळेला दोन्ही देवळं जर का बघायची असतील, विठ्ठल आणि रुक्मिणीची, तर एका ठिकाणून बघितलं तरच ते दोन्ही कळस दिसतात. आणि तिथे माझ्या लक्षात आलं की ते दोन्ही कळस बघण्यासाठी तुम्हाला वाकावं लागतं, नतमस्तक व्हावं लागतं, त्यावेळेला तो कळस दिसतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की अजितदादा पवारांच्या कर्तृत्वाचा कळस हा त्यांना राखण्यासाठी, जिंकण्यासाठी, सातत्य त्याच्यासाठी ठेवण्यासाठी आईंचे आशीर्वाद जे मिळाले त्यामधून आई स्वतः अनेक क्षणी ज्या नतमस्तक होऊन त्यांनी देवाला प्रार्थना केली असेल, जनतेची सेवा केली असेल, त्यामधून आज अजितदादांचं ते सगळं स्थान आहे. बाकीची जी भावंडं आहेत कुटुंबामध्ये त्यासुद्धा प्रत्येकाचं यश आपापल्या क्षेत्राच्या मधलं एक चांगल्या प्रकारचं यश आहे. आणि एका राजकीय कुटुंबातल्या नेत्याला जेव्हा आपण पुरस्कार देतो त्याच्यामधून आपण इतर समाजामध्ये आज आपण पाहतो आहे की 50% आरक्षण आहे. अशा वेळेला आमच्या भगिनी जिथे जिल्हा परिषद सदस्य किंवा महानगरपालिकेत जात असतात तिथे मला असं जरूर त्यांना सांगावं असं वाटतं की आपण पालक मतदारसंघाचे जसे असतो, लोकप्रतिनिधी असतो, पण त्याचबरोबर मातृत्वाची जी आपली एक शक्ती आहे त्याचासुद्धा उपयोग आपल्याला विधायक कामासाठी कसा करून घेता येईल या दृष्टीने सुद्धा आपण आपल्या विकासाच्या संधीचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि तसा तो विकासाचा संधीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. जेजुरीला जेव्हा आपण पायऱ्या चढत जातो त्यावेळेला वरच्या पायरीवर गेल्यावर आपल्याला जग वेगळं दिसतं, सुंदर दिसतं, पण प्रत्येक पायरीवर जात असताना आपल्याला एक एक पाऊल उचलावं लागत असतं. आणि म्हणून आशाताई पवार यांचा सत्कार होत असताना ज्यांनी सत्कार केला त्यांचं तर मी अभिनंदन करते, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांचं सगळ्या जणांचं अभिनंदन करते. आणि आशाताईंचे आईवडील आज हयात नाही आहेत, परंतु त्यांनी जे संस्कार त्यांच्यावर केले त्याचाच वारसा एक वेगळ्या प्रकारे त्या पुढे नेऊ शकतायत. म्हणून त्यांच्या माहेरचे कुटुंबीय, त्यांचे आईवडील, त्यांचे बाकीचे सुहृद, त्यांच्या इतर मुली की ज्या सासरी आज गेलेल्या असतील त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. शतायू भव अशा प्रकारची आई जगदंबेकडे, आई तुळजाभवानीकडे मी प्रार्थना करते. आपल्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. तिसरा आदर्श माता पुरस्कार
वितरण कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे. माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना यावर्षीचा 3रा आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी तो स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. अनेक माता अशा आहेत की ज्यांनी हिरे, रत्न, माणिक यासारखी मुलं या समाजाच्या सेवेसाठी दिली आणि त्या मात्र पडद्यामागे राहिल्या. अशा पडद्यामागे राहिलेल्या माता, आदर्श माता यांचा सत्कार सोहळा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी करण्यात येतो. डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट हे याच्यामध्ये प्राधान्याने काम करते. या कार्यक्रमाला नीलमताई गोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिल्या, त्यांचेही मी आभार मानतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं, सचोटीनं त्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत आहेत, विधान परिषदेमध्ये काम करत आहेत. त्यांचेही मी पुन्हा एकदा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी अत्यंत तळमळीनं सुनेत्राताई पवार यांनी मदत केली. अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्या करतात, मनमिळावू आहेत आणि अत्यंत धडाडीनं या सर्व कामामध्ये दादांना त्या सहकार्य करत असतात. ताईंचंही मी या कार्यक्रमामध्ये आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मुद्दाम या सुषमाताई अंधारे या उपस्थित राहिल्या, स्वतः कार्यक्रमामध्ये पूर्णपणे सहभाग घेतला. त्यांचंही सामाजिक कार्य फार मोठं आहे. दलित, वंचित अशा घटकांसाठी, भटक्या ह्या फार महाराष्ट्रभर काम करतात. त्यांचेही मी आभार मानतो. हा जो कार्यक्रम करण्यासाठी विशाळ आणि त्यांची सर्व टीम, मीडिया, प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या मीडियांचे मी आभार मानतो. धन्यवाद.